आज का सब्जेक्ट है सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस। सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस, जिसे रीढ़ की हड्डी का एक बीमारी कहा जाता है, जो अपने गर्दन का जो पोर्शन होता है वहाँ पे उनका प्रॉब्लम शुरू होता है। तो उसमें एक बार अगर ये प्रॉब्लम शुरू हो गई तो बहुत सारे लक्षण उनके साथ में दिखना शुरू हो जाते हैं। तो उनमें सबसे पहले सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस में क्या लक्षण होते हैं? जिस व्यक्ति को ये सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस हो जाती है, अभी हम देखते हैं कि सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस क्यों हो जाती है। कुछ लोगों को कंप्यूटर पर बैठने की, ड्राइविंग सीट पर बैठने की, एक ही पोजीशन में बैठकर काम करने की आदत होती है, जिससे क्या होता है कि अपनी रीढ़ की जो हड्डी है, गर्दन की जो हड्डी है, उसमें एक गैप आ जाता है, उसमें एक थोड़ा गैप आ जाता है, जिसकी वजह से वहाँ की जो नस होती है वो दब जाती है, और दबने के बाद में वहाँ पर पेन शुरू हो जाता है। तो वहाँ की नीचे की जो नर्वस सिस्टम की जो नसें होती हैं उनमें प्रॉब्लम आना शुरू हो जाता है। हाथ में मुंगी आना, हाथ में झुंझुनाहट होना, हाथ ऊपर उठाने में दिक्कत होना, कभी कभी पेशेंट चक्कर आके भी गिर जाता है। बहुत सारे पेशेंट में 10-10 मिनट में, 20-20 मिनट में चक्कर आके गिरने की आदत होती है। वो जैसे ही बेड से उठे उन्हें वापस चक्कर आना शुरू हो जाता है। लोगों को लगता है कि क्या प्रॉब्लम है, पता नहीं चलता, लेकिन अगर स्पाइन का एक्सरे किया जाए तो उसमें मालूम पड़ जाता है कि भाई क्या प्रॉब्लम है। तो ऐसा ये सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस का जो प्रॉब्लम है, बहुत सारे लोगों को तो ट्रीटमेंट उसका एलोपैथी में नहीं मिल पाता। कभी कभी छोटा मोटा प्रॉब्लम है तो ठीक हो भी जाता है, लेकिन कभी कभी उनका ट्रीटमेंट नहीं हो पाता है। इसके लिए बहुत लोग उसमें सफ़र होते हैं। हमारे लाइफ मैनेजमेंट में ऐसे ही कुछ पेशेंट आते हैं जो सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस और लंबर स्पॉन्डिलोसिस, कमर की जो प्रॉब्लम है, नेक के जो प्रॉब्लम है, उसमें से वो हमेशा के लिए निकल जाते हैं। तो दोस्तों, ये सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस का जो प्रॉब्लम है, उसके लिए लाइफ मैनेजमेंट में पेशेंट कैसे ठीक होकर जाते हैं, ऐसे ही एक पेशेंट है जो 10 मिनट में बहुत सारे डॉक्टर के पास में घूम के आए थे, 10-10 मिनट में उन्हें चक्कर आके वो गिर पड़ते थे। देखिए, उनका जो एक्सपीरियंस है हम शेयर करते हैं, क्या करते हो। आज आपण 76 वर्षाच्या एक आजी आहेत, त्यांना कमरेमध्ये गॅप होता आणि बऱ्याच 4 वर्षापासून ते अंथरुणावर खेळून होते। तर त्यांनी खूप त्रास काढला आणि आज ते आपल्या हॉस्पिटलमध्ये बसलेले आहेत, लाईफ मॅनेजमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या। तर त्यांनी 11 दिवसाची एक फिजिओथेरपी घेतलेली आहे। त्या फिजिओथेरपीच्या दरम्यान त्यांना काय अनुभव आला या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर आई, आपलं आधी नाव सांगा। लक्ष्मी शेखर पाटील, वडवली। वडवली? हां, वडवली, राहणार वडवली। बरं, आपल्याला 4 वर्षापासून समजलं की काय त्रास होता आपल्याला? 4 वर्षापासून कमरेचा त्रास होता, पायांचा त्रास होता। ओके। हां, 4 वर्ष फुल काढली। फुल काढली, खूप त्रास काढला? खूप म्हणजे एकदम फिरवली पण दवाखान्यात। चालता येत नव्हतं तुम्हाला? चालता येत नव्हता, बोलता येईनसं, थोडा चालला तर आवेश बंद व्हायचा। त्याच्याकरता 4 वर्ष बाहेर पण गेलो, घरातल्या मी घरातच राहिलो, मी कोणत्या घरी पण गेलो मी। बरं, जेवण वगैरे कसं व्हायचं? जेवण म्हणजे काय केलं, एक टाईम आपल्याला उठता नाही, मग आपल्याला बाथरूमला जायला त्रास होता ना, मी एकच टाईम जेवण केला। आणि तुम्ही बाथरूमला जाताना असं घसरून जायचे? घसरून जायचं, डोक्यावर जायचं असं। मी 1 वर्ष फुल काढला तो, आता 3 वर्ष काढली ना, तो थोडा थोडा बसता येईल मला, 1 वर्ष बसता नाही आला। बरं, आता 1 वर्षापासून तुम्हाला खूप त्रास होता? खूप त्रास होता। तर तो जो त्रास होता, तुम्ही असह्य त्रास होता आणि त्या वेदना तुम्हाला बघवत नव्हत्या, बघताना सुद्धा वाईट वाटायचं। तर तुम्हाला मी असं एक विचारतो की तुम्ही थोडं, जो त्रास होता तुम्हाला, तुम्ही करून दाखवा, थोडंसं जाऊन बघ, दाखवा बरं कशा प्रकारे तुम्हाला
घरच्या घरी ना तुला जशी ठेवायची तशी तू ठेव, तुझी आज्ञा ये तशी मी राहण. मला 5 मिनिटाची तू अगदी चांगला मरण दे मला. तुझी उपासना करता श्रवण करता मला होती आहो श्रवण करायची, पण मला आता ताकद नाही आहे, नाही ताकद नाही म्हणा. म्हणून मला देवा चांगलाच मरण दे. आता मी आता मुलाला पण सांगत नाही, पण आत्ता मुलाने माझ्या मित्रांनी सांगून माझ्या मुलाला मला जिथं आता नेतात ना डॉक्टर नवीन आले, समोर तुझी आज्ञा आहे, तुझ्याहून मोठं ठेवता लास्ट पाठी तुला उभी करायची असेल त्यांच्या हातामध्ये उभी कर. एक तुम्हाला चांगला मरण घरी दे, तिथं नको देऊ. माझ्या घरी मरण चांगला दे. तुम्ही खूप त्रास काढला आणि आता तुम्ही ट्रीटमेंट घ्यायसाठी इकडे आलात. आज तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? आता लोकांना सर्वांना माहीत आहे मी त्रास काढतो. आता इथं आल्या की तुम्हाला आराम झाला ना, सारखी झाली मी, चांगली झाली मी, बोलायला लागली मी, बाहेर फिरायला लागलो. सगळी माणसं मला तर बघायला लागली ना. त्यांना आता विश्वास गावला डॉक्टरचा ना, तर डॉक्टर चांगला आहे मनुष्य. पण मी काय बोलतो, डॉक्टर चांगला आहे नवीन झाले त्या मी होता माझ्या घरी आली माणसं आहे ना, पण त्यांना देवाची आज्ञा आहे, तुम्ही जाऊ शकता तिथं तुम्ही आता बोलू. का ते डॉक्टर लोक तर खूप साधं आहेत, पण आपली बिमारी आधी जातं. जे आपल्याला विचारतात ना आपल्याला ती आपली बिमारी आधी राहतं. पण तुम्ही ना जाऊ शकता तिथं. सर्वांना सांगला मी आता रात्री माणसं आली ना चिटवाची त्यांना पण सांगला, तेव्हा मनवाज्यांना पण सांगला मी तुम्ही जाऊ शकता. का तुम्हाला खूप माणसं बघायला येतात. मी होते तशी ना, मी कुठे गेलेलीच नाही. कुटुंब खूप मोठं होतं तुमचं आणि तुमच्यावर सगळ्यांचं खूप प्रेम होतं. 40 पोरी ना, आता आमच्या 20 पोरी झाल्या, म्हणजे 60 पोरी मला बघून गेली आता. बरं 60 पोरींना विश्वास नव्हता. आई वाचन म्हणून, चाची वाचन म्हणून असा विश्वास नव्हता त्यांना. त्यांना सांगला डॉक्टर हाय बाई कल्याणला नवीन झाले, आता कालपासून बोर्ड लावले, तुम्ही जाऊ शकता, तुम्ही कुठलीही बिमारी यांना सांगू शकता बोलून. ते असं नाही न बोलत, जा तुम्ही बिनधास्त तुम्ही जा. बघा बोलतं काकी हो बरोबर झाला, आज तुझी एवढी हालत असताना तुझी बोलतं तू पोरगा आलता बघायला ना, मी गेलो काकीला अशी घुसळता तर काकी घुसले नाही, काकी इकडे पायान पण घुसले नाही. काकी बोलते 4 दिवस चालायला लागली, बोलते 4 दिवस चालली नाही आपल्या घरी. 4 दिवसात चालायला. 4 दिवसांत तुम्ही आता चालायला लागले तर मला चालून दाखवा जरा, कसे चालतात तुम्ही? आता मी चांगली चालते ना, आता मी तसं नाही ना, काय चांगली चालते ना, अशी नाही ना. व्हेरी गुड. या तिकडनं चालत नाही ना, चांगली चालतात आता. चांगली चालतात तुमच्या. छान. बघा असं कुठलं डॉक्टर साहेब खूप 4 दिवसामध्ये चांगला फरक पडलाय तुम्हाला. फरक पडला मला. आणि 4 वर्षाचा 4 वर्षातला जो त्रास आहे 4 दिवसात तुमचा त्रास कमी झाला. याला सगळ्यात मोठं श्रेय तुमची भक्ती आहे, समर्थांवर तुमची जी कृपा आहे त्या भक्तीने तुम्ही तारलं तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या शक्तीनेच त्याच्यातून बाहेर आलात. तुमच्या आयुष्यासाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढे तुम्ही असे 100 वर्ष निरोगी जगो अशी आम्ही भगवंताला प्रार्थना करतो. आणि आपला हा आजचा इंटरव्ह्यू आपण इथं संपवूया. धन्यवाद. देखा दोस्तों, लाइफ मैनेजमेंट में सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस का ट्रीटमेंट कितनी आसानी से हो जाता है और कितनी जल्दी पेशेंट को इफेक्ट हो जाता है. आपको भी नेक के संबंध में, कोई हाथ में, अपने रीढ़ की हड्डी में, कमर की रीढ़ की हड्डी में कोई भी प्रॉब्लम है तो उसके लिए लाइफ मैनेजमेंट का कोर्स कर आप उसमें से मुक्ति पा सकते हैं. अगर आपको इसके बारे में कुछ भी शंका है, प्रश्न है, तो हमारे लाइफ मैनेजमेंट को आप निसंकोच विजिट कर सकते हैं. थैंक यू वेरी मच.